सर नमस्ते. आज सांगा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आज झंझावाती दौरे करताय आणि आज तुम्ही बावड्यामध्ये आलात. बावडा एक पॅंथरभूमी आहे, तर कसं बघताय याच्याकडं? तर या साईडने दौरा होता. नितीन सरोदे आमचे इंदापूरचे तालुका अध्यक्ष आणि त्यांची सुद्धा आम्ही निवड केलेली. त्यांना आम्ही जाहीर करतोय की ते इंदापूरचे तालुका अध्यक्ष. पूर्ण आमची कमिटी सक्रिय आहे. कर्नाटकला दौरा असल्यामुळे सांगोला मार्गे बावडा, भिगवण आणि इंदापूर करून मी बीडला चाललो आहे आणि बीडवरून उद्या नाशिकच्या कार्यक्रमात चाललो आहे. त्यामुळे राज्यभर मी फिरतच असतो, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु अनेक मुद्दे आहेत. दलितांवर अन्याय अत्याचार होतोय. आजही महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराची शृंखला थांबत नाही आणि गृह विभाग म्हणून त्या ठिकाणी आमच्याकडं बघत नाही अशी स्थिती आहे. म्हणून पुन्हा एकदा राज्यभर दौरे करून एक व्यापक चळवळ उभा करण्याचा प्रयत्न मी करतोय. इंदापूरला मदनवाडी या ठिकाणी जी घटना झाली, शरद नाना चितारे या आंबेडकरी चळवळीतलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या बाबतीत जी घटना घडली कुस्त्या संदर्भात, त्यांना मी भेट द्यायला जाणार आहे आणि इशारा देतोय की कसल्याही प्रकारची बोंधुगिरी चालणार नाही. महिलांचा आत्मसन्मान जर तुम्ही या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यांना मी लक्षात आणू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून स्त्रीमुक्तीचा स्वातंत्र्याचा लढा त्या ठिकाणी दिला आणि स्त्रीमुक्त झालेली तिला पुन्हा गुलाम करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. परवा दिवशी 14 एप्रिल असताना महिला कुस्तीपटूसोबत जी वागणूक त्या ठिकाणी दिली की त्या मैदानाचं नाव काहीतरी आहे म्हणून तिथं त्यांनी कुस्ती खेळायची नाही, तर हे चालणार नाही आणि त्यासाठी आमचा भीमसैनिक लढला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्याच्यावर कुणी दबाव आणत असेल तर त्याला ताकद देण्यासाठी हा पॅंथर उभा हे दाखवण्यासाठी मी त्यांना भेटणार आहे आणि या सगळ्या घटनेची दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तात्काळ अध्यक्ष नेमले पाहिजेत आणि या प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहिजे. यासाठी सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेणार आहेत. आणि जर कुणी आमच्या कार्यकर्त्याला एकटं समजत असेल तर त्यांनी ते समजू नये. पॅंथर आणखी जिवंत आहे हेच असणारं सांगायला मी त्या ठिकाणी चाललो आहे. एवढंच नाही, इथले काहीतरी मंत्री भरणे मामा, त्या भरणेंना कळायला पाहिजे की त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या तालुक्यात काय व्हायला लागलं. महिलांना जर कुस्ती खेळू दिली जात नसेल, तुम्ही त्यांना आधी बोलवलं आहे, नेमलं आहे, पोस्टर छापलेत आणि रात्रीतच कुणाला तरी स्वप्न पडतं की हनुमान आले स्वप्नात आणि म्हणले तर इथं माझ्या मैदानावर महिला कसं काय खेळतायत आणि म्हणून कुस्ती रद्द करायची, तर हे चालणार नाही. ही असली घटना घडते. मला दुर्दैवाने सांगावं वाटतं की अशोक खरात सोबत रुपालीताई चाकणकर यांचं नाव आल्यावर त्यांची बाजू घेणारे भरणे हे खरंच बोंधुगिरीला बळ देतात का, असा प्रश्न या माध्यमातून मी विचारतोय. आणि त्यांनी या संदर्भात त्यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे आणि ते कोण लोक आहेत त्यावरती भूमिका त्यांनी मांडली पाहिजे. दुर्दैवाने आम्हाला मांडावं लागते, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. ते अशा सगळ्याच आरक्षण संपुष्टात आणण्यासंदर्भात सुद्धा एक उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे. सगळे लोक जयंतीमध्ये असताना आता 4 दिवस आमच्या मागं जयंती आहे. कालपासून महात्मा फुले जयंती सुरू झाली आणि आम्ही पताके लावतोय, रंगरंगोटी करतोय आणि अचानक काल GR पडला आहे की उपवर्गीकरण जर तुम्हाला नको असेल किंवा काही हरकत असेल तर तुम्ही या 4 दिवसामध्ये मेल करा. आता बौद्ध समाजाने कसा मेल करायचा, म्हणजे त्यांना हे माहीत होतं की हे 4 दिवस बिझी राहणार आहेत आणि म्हणून जाणीवपूर्वक 15 तारीख शेवटची ठेवली की आम्हाला हरकतीच त्या ठिकाणी देता आल्या नाही पाहिजे. तर एप्रिल महिन्यातच आरक्षण संपुष्टात आणण्याचा घाट घातला जातोय. हे दुर्दैव आहे. म्हणून समाज बांधवाला आम्ही सक्रिय सतर्क करतोय की दिसतंय तसं चित्र नाही. ते आपल्यात येत आहेत, नाचतायत, आपल्या स्टेजवर येत आहेत, स्टेज उभा करायला पैसे देत आहेत, परंतु ती एप्रिल महिन्यातच आपलं आरक्षण घालायला निघालेत. हे लक्षात ठेवा. अनंत बदरचा जो काय अहवाल आहे तो समोर मांडला नाही. त्यात काय लिहिलं 59 जातीबद्दल हे माहीत नाही. बहुसंख्य जात आहे. जर वर्गीकरण झालं आणि लोकसंख्येच्या जातीच्या लोकसंख्येनुसार जर वर्गीकरणाची टक्केवारी झाली तर बहुसंख्य जातीलाच त्या ठिकाणी फायदा होणार आहे. पण त्या बहुसंख्य असलेल्या जातीने वर्गीकरणाची मागणी केलेली नाही.
आम्हाला SC ST हे क्लब राहिले पाहिजेत, भावासारखे राहिले पाहिजेत. कारण आम्हाला माहीत आहे RSS किंवा या सगळ्या मनुवादी संघटना आम्हाला आधी वेगवेगळं करणार आणि नंतर आमच्यात भांडणं लावून ते असणार इथं राज्य गाजवणार. म्हणून आम्ही भाऊ एकत्र राहिलो तरच आमचं अस्तित्व टिकणार आहे. नाही तर उद्या जाती जाती टार्गेट होतील आणि मग मात्र एकामेकाला मदतीला सुद्धा कोणी धावून जाणार नाही. अशी स्थिती यांना करायची. आज 59 जाती, 18 पकड जाती, सगळ्या घटकांसाठी आम्ही लढतोय. ते लढता येऊ नये म्हणून अशा प्रकारे षडयंत्र रचलेलं आहे आणि एकंदरीत आरक्षण उद्ध्वस्त करणे हा त्याच्या मागचा मोठा ॲजेंडा आहे. म्हणून आम्ही या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी सुद्धा भूमिका घेतोय की अशा पद्धतीने आरक्षण संपू नका. मी कर्नाटकहून आलो आहे, महिनाभर झालं कर्नाटकच्या दौऱ्यावर. तिथं सुद्धा उपवर्गीकरण लागू झाले. 10 लाख लोक रस्त्यावर उतरलेत आणि तिथं जाती जातीमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. म्हणजे यांचा अशोक खरात बाहेर येत होता तो यांना दाबायचा आहे, गॅस तुटवडा दाबायचा आहे, पेट्रोल टंचाई दाबायची, इपिस्टिन फाईल दाबायचं आहे. जन उठावच्या माध्यमातून हे सरकारच कोलॅप्स होणार होतं. म्हणून काय करायचं तर बौद्ध आणि सगळ्या जातीमध्ये भांडणं लावा म्हणजे आपण सेफमध्ये राहतोय. हे सर्वात मोठं षडयंत्र रचलेलं आहे ना वेळ. याच्यावर तुम्हाला उपवर्गीकरण करायचं आहे, 3 महिन्याचा कालावधी द्या. तो अहवाल चर्चेत ठेवा. अहवाल अंधारात का ठेवला आहे? कारण की बहुसंख्य असलेल्या जातीला त्याची टक्केवारी कमी केली. अहवाल अचानक आणायचा आणि लोकांना रस्त्यावर उतरायचं आणि इथं आगडोंब उभा करायचा हे षडयंत्र रचलेलं आहे. पण हे आता आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत हा सुद्धा इशारा या माध्यमातून. गेल्या 5 ते 6 दिवसापूर्वी जवळजवळ सोशल मीडियावरती काम करणारे जे काय पत्रकार असतील त्याचबरोबर तुम्ही आहेत, तुमच्यावरती 25 कोटीचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखल केलेला आहे की काही चुकीची माहिती प्रसारमाध्यमावरती आपण सोशल मीडियावरती टाकताय अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर केला. त्याबद्दल काय सांगाल? आता मी मावा खात नाही, मला दावानी काय होणार आहे? माझ्या खिशात बिडी नाही, ती ईडी माझं काय करणार? माझ्या गळ्यात निळा रुमाल आहे, निळा झेंडा आहे, मी भीमसैनिक आहे, रस्त्यावर आहे. हे असल्या दाव्या बिव्याला मी घाबरत नाही. मुद्दा असा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या का करताय? एक पत्रकार जर तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर थट्टा करणारं विधान करताय की बंगला असेल, गाडी असेल तर आम्ही कर्जमाफी देणार नाही. मग त्या पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही जो बॉन्ड टाकलेला आहे गुगलवर तो जर त्यांनी प्रॉपर्टी जाहीर केली तर तुम्हाला मिरच्या कशाला लागल्या? आणि मी दीपक केदार म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष संघटनेचा अभिव्यक्ती असेल, पत्रकार असेल, याचं संरक्षण करणं माझं काम आहे. आणि जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून मी जर म्हणलं असेल की याला हात लावू नका तर त्याच्यात मी कुणाची मानाची हानी केली, कुणाची मान धरून वडली मला काय कळाना. हे शब्द बी काय कळानात नेमकी मान हान काय असते. म्हणजे बोलायचंच नाही, कुणाला प्रोटेक्टच करायचं नाही. हे जर रूढ झालं तर उद्या पीडितांच्या बाजूने आम्ही उभा राहायचं कसं? म्हणजे मुका लढा लढायचा काय? नाहीतर मग GR काढा, काळ्या पट्ट्या द्या, तोंडाला बांधा, मुकं करा, आम्हाला बोलूच देऊ नका. हे मानहानी काय करताय? गोळ्यात झाडायचा GR आणा. हे अशा पद्धतीने एक अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रात सुरू आहे. सगळे पत्रकार रडारवर येणार आहेत. तुम्ही बघितलं असेल बारामतीला काँग्रेसला लढायची गरज काय होती? सगळे तिकडं भावनिक वातावरण आहे, पोटनिवडणूक आहे, काही गरज नव्हती उतरायची. हर्षवर्धन सपकाळ उतरले बारामतीमध्ये, त्यांनी मोठा गाजावाजा करून म्हणले नाही नाही मी लढणार. आणि देवेंद्र फडणवीसचा फोन जातात उमेदवार माघारी घेतला. म्हणजे तुम्ही ओळखून घ्या की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष तरी राहिलाय काय? म्हणजे विरोधी पक्ष कुणी राहिलेला नाही. राहिलंय कोण? तुमच्यासारखे यूट्यूबर्स, सोशल मीडिया, छोटे मोठे चॅनल, आमच्यासारखे लढणारे कार्यकर्ते आणि बेधडक बोलणारे पत्रकार. मग ते ऐकत नाहीत. हर्षवर्धन सपकाळ एका फोनवर ऐकतात पण हे काय ऐकणार? म्हणून काय करायचं तर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, मानहानीच्या नोटिसा पाठवायच्या वकिलामार्फत, इंग्लिशमध्ये पाठवायच्या म्हणजे तो आणखी घाबरला पाहिजे. हे कुणाच्या बापाची पेंड आहे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्या असल्या नोटीस बिटीसनी काही होणार नाही. त्या रविराज साबळेवर शेतकरी पोरगा ठीक आहे, त्याचं बोलणं गावरान भाषेमध्ये असेल, तो बोलत असेल त्या भागातल्या भाषेमध्ये, तुम्हाला एवढं लागायची गरज काय? तुम्ही मंत्री आहेत आणि मंत्री असल्यामुळं ठीक आहे. आता मी इथं येऊन त्या भरणे मामांचं नाव घेतलं कारण ते मंत्री आहेत. मंत्री नसले, संविधानिक पदावर नसेल तर महसूल मंत्र्याला तरी कोण बोलणार आहे? तुम्हाला राग येतोय, तुम्हाला जर प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत असेल तर संविधानिक पदावर राहू नका, तुम्ही राजीनामा द्या. तुमच्यावर कशाला कोण बोलणार आहे? त्या पोरावर विनयभंगाचा गुन्हा नागपूरहून दाखल व्हावा, किती धक्कादायक आहे. रोहित या मुलाची
स्कॉलरशिप रोखली हैदराबादला. दत्तात्रय भंडारू नावाच्या केंद्रीय मंत्र्यांनी, स्मृती इराणी त्या ठिकाणी शिक्षण मंत्री होती, त्याला फाशी घ्यावा लागली त्या सगळ्या प्रक्रियेमुळे. आणि या रविराज साबळे सारख्यांनी उद्या फाशी घेतली तर कोण जबाबदार आहे? ही संस्थात्मक हत्या होणार नाही का? याचा रोहित यमुला होणार नाही का? ही असणारं कळायला मार्गच नाही. एखाद्याला तुम्ही नोटीस देताय, एखाद्यावर खोटे गुन्हे दाखल करताय, उद्या त्यांनी रानात जाऊन फाशी घेतली, कोण जबाबदार आहे? राज्यवेटीस धरलं जाईल. तुम्ही काही या लोकांना छोटं छोटं समजताय, त्यांच्या अकाउंटला छोटं समजू नका. एकटा बोलतोय म्हणून बोलू नका. आज त्यांचे फॉलोअर्स वाढलेत, त्यांचे विचार मानणारे लोक वाढलेत. तुमच्या पोस्टच्या मंत्री महोदय जेवढे बी असतील सरकारमधले, त्यांच्या खाली कमेंट वाचा आणि या सोशल मीडियातल्या ॲक्टिव्हिस्टच्या खाली कमेंट वाचा. लोकांची भावना ते बोलतायत आणि म्हणून त्यांना दुखतंय. आणि मग काय मानहानीचा मला 25 कोटीची, अनेक 2-4 पत्रकाराला 25-50 कोटीचे, पुन्हा तो आमचा मुकेश मोहन याचा राजस्थानचा, नितीन गडकरीने त्याला 50 कोटीची नोटीस पाठवली. त्याच्या घरातला फोटो व्हायरल झाला तर अर्ध प्लास्टर पडलंय आणि फक्त भीतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. तो तिथं बसून नितीन गडकरीबद्दल बोलला, एक आर्टिकल वाचून दाखवलं. तर नितीन गडकरीने त्याला 50 कोटीची नोटीस पाठवली. आणि नितीन गडकरी कोण? भावी पंतप्रधान. असे दलितांना नोटीस पाठवणारे बघू ना. 14 ऑक्टोबरला हे दलितांच्या लेकराला नोटीस पाठवणारे दीक्षाभूमीवर पाय कसे ठेवतात नागपूरला, ते पॅन्थर दीपक केदार बघणारे सोडणार कुणाला नाही. हे आम्हाला केसेस माझ्यावर एवढ्या टाकल्यात, तडीपार केलं, हल्ला केला, अपघात केला, दीपक केदार थांबला नाही. हे चिटूर मानहानीच्या नोटीसला मी गुंडाळून फेकतो, काही मला फरक पडत नाही. दीपकजी, आता तुम्ही म्हणाला की हे सरकार जातीवादी आहे किंवा भाजप सरकारच्या काळात दलितांवर खूप अन्याय अत्याचार होतोय, पण हेच अन्याय अत्याचार काँग्रेसच्या काळात पण होत होते. काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक काय? नाही, काँग्रेसच्या काळात अन्याय अत्याचार होत होते. नितीन आगेचं हत्याकांड हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालं. खरड्याचं त्याला लिंबाला लटकून मारलं, पण तिथं हॅलिपॅड उभा करून गृहमंत्री भेटायला गेला. त्या काळचे RR पाटील गृहमंत्री होते. मला या 9 वर्षामध्ये एक उदाहरण सांगा की देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री आहेत म्हणून एखाद्या दलित अत्याचाराला भेट दिली. धक्कादायक माहिती सांगतो. मी ज्या अकोल्याला निघालो होतो, जिथं माझा अपघात झाला, त्या दौऱ्यावर जात असताना मी ज्या घटनेला भेट दिली, सुशील तेलगोटे हा 9 वर्ष देशाची सेवा करणारा फौजी 7 दिवसासाठी जयंतीला आपल्या आईवडिलाला आणि बायकोला लेकराला कपडे घेण्यासाठी तो जयंतीनिमित्त आला. आणि 7 दिवस जयंतीच्या आधीच त्याची सुट्टी संपणार होती. 9 वर्षात यांनी एवढी प्रगती कशी केली? याच्याकडे खायला पैसे नव्हते म्हणून जातीवाद्यांनी त्याच्याच बाजूच्या त्याला घराच्या हाकेच्या अंतरावर बोलवलं आणि त्याला एवढं मारलं की त्याच्या तोंडात फक्त 17 दातं ठेवलेत. आणि जर वाचला तर नाव घेऊ नये म्हणून त्याची जीभ छाटली. मला सांगा, खासदार भाजपचा आहे, पालकमंत्री भाजपचा आहे अकोल्यामध्ये, आणि त्याच्या अंत्यविधीला सुद्धा दोघांपैकी कुणी गेलं नाही. ही काय थट्टा आहे? गृहमंत्री आमचं एक साधं ट्विट करत नाही. आमच्याकडं प्राजक्ता माळीला काही झालं की तिला डायरेक्ट बोलून घेतलं जातं आणि तिचं निवेदन घेऊन तिचं निराकरण केलं जातं. आणि कंगना राणावतला 2 मिनिटात Z+ सुरक्षा दिली जाते. आणि आमच्या दलित फौजी जो देशाची सेवा करतोय, 20-25 लोकांनी मिळून त्याला मारलंय. फक्त 2च आरोपी केलेत. ॲट्रॉसिटीचे कलम मी गेल्यावर दाखल होतात, मी गेल्यावर आमदार पळतो, मी गेल्यावर खासदार पळतो. हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळं अनुष्का पाटोळे, लातूरचं मातंग समाजाच्या लेकराचा हत्याकांड, तिथं सुद्धा CMची सभा झाली तरी सुद्धा CM त्याच्या घरी भेटायला गेले नाहीत. ही कोणती तुच्छतेची वागणूक आहे? आज तुम्ही बघा सोशल मीडियावर कालपासून कोण रमेश भिडे नावाचं अकाउंट फिरतंय. जरा बघा सोशल मीडियात काय लिहिलंय. या काळात त्याची एवढी बोलायची हिंमत कुणामुळं? हे सरकार BJPचं आहे म्हणून त्यांनी लिहिलंय. बाबासाहेबाबद्दल एवढं उघड कोण लिहू शकतं? बाबासाहेबाची जयंती 2 दिवसांनी आणि हा पुण्यातला अकाउंट असलेला कोणतरी रमेश भिडे, हे का अकाउंट आहे, काय अकाउंट आहे, कसा अकाउंट आहे, त्याचा नंबर सुद्धा आहे, म्हणजे ते अकाउंट ॲक्टिव्ह आहे. त्याची एवढी हिंमत झाली कशी दंगली गाडवायच्यात? एक थेरड आहे, म्हातार आहे, म्हणजे त्याला मारता मारता महाराष्ट्र पेटवायचा आहे. हे कुणाच्या बळावर? आज तुम्ही बघा बाबासाहेबाचे काळं फासलेले फोटो तुम्हाला दिसतात, AI वरून विटंबना केलेले फोटो तुम्हाला दिसतात. हे कुणाच्या बळावर सुरू आहे? म्हणजे एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार बोलला म्हणून नागपूरला बसून विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो, आणि जिथं आमचा बाबासाहेब जे आमचे बाप आहेत, समग्र समाजाचे बहुजनाचे संविधान निर्माते आहेत,
देशाचे संविधान निर्माते आहेत. त्यांना सहजच पोस्ट टाकून विटंबना केली जाते. त्याच्यामुळं सरकार आमचं आहे आणि आम्ही काही केलं तरी आम्हाला अटक होत नाही, ही भावना आहे म्हणून विटंबना होते. आणि याच्यामुळं जातीवाद्यांना बळ मिळतंय की आम्ही काही केलं तरी सरकार आम्हाला बळ देतंय, असं असणारी एकंदरीत स्थिती आहे. सर, मग आजचा संघर्ष पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा आहे का? आणि दुसरा प्रश्न, मराठा सेवा संघाचे पवन गोगरे यांनी आज तुमचा सत्कार केला, याच्याकडे कसं बघता? नाही, ठीक आहे, मराठा समाज सगळ्याच मेंढपाळ समाज असेल, सगळ्या घटकावर अन्याय झाला मी धावून जातो. मराठा समाजाच्या काही मुद्द्यावरती मी खूप प्रखर भूमिका घेतली. संतोष देशमुखचा हत्याकांड हे मानवतेला काळिंबा फासणार. त्यानंतर एक सामाजिक परिवर्तनाची लाट महाराष्ट्रात आली की एक विभागलेले घटक जे आहेत ते एका घटनेमुळे एकत्र आले. त्याला जी नाळ मी जोडली होती की बौद्ध समाजाचा सिक्युरिटी आणि त्याला वाचवायला संतोष देशमुख गेला आणि संतोष देशमुखचं हत्याकांड झालं. हे बौद्ध आणि मराठा समाजाचं जे काही मी मुद्दा घेऊन जो लढा उभा केला त्याच्यातून ते आरोपीसुद्धा जेरबंद झाले. राज्यव्यापी आम्ही आंदोलन उभा केलं. त्याच्यामुळे मराठा समाज माझ्याकडे बघताना आस्थेवाईकपणे बघतोय, माझं स्वागत करतोय. अनेक मुद्द्यांवरती त्यांनी भूमिका घेतली म्हणून कौतुक करतोय आणि अनेक ठिकाणी हे सामाजिक परिवर्तन वाढत जाईल अशी अपेक्षा मी सुद्धा बाळगून आहे. आणि म्हणून त्यांनी जे काही माझं स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. शेवटचा एक प्रश्न की 14 एप्रिल जवळ येते, 1-2 दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणार आहे संपूर्ण भारतामध्ये. बावडा एक पॅन्थरभूमी आहे आणि या पॅन्थरभूमीमध्ये सुद्धा शेवटच्या शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते अशी परिस्थिती आहे. परंतु यंदा या गावामध्ये त्याच दिवशी भैरवनाथाची यात्रा, जे देवस्थान आहे त्या दिवशी जो गावचा छबिना होतो, त्या गावचा छबिन्याचं एक महत्त्व लक्षात घेता सगळ्या भीमसैनिकांनी असं निर्णय केला की ती जयंती आदल्या आठवड्यात म्हणजे 17 तारखेला करावी आणि ती 17 तारखेला जयंतीची मिरवणूक निघणार आहे. परंतु विषय असा झाला आहे बावड्यामध्ये की या ठिकाणी 16 तारखेला 5:30 वाजता संध्याकाळी एक हिंदू संमेलन होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे RSSचे प्रवक्ते येणार आहेत, कारण RSSला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा धरला की हिंदू सुरक्षित तर संविधान सुरक्षित. याच्याकडे कसं बघता? नाही, नालायकपणा आहे, मूर्खपणा आहे. असं काही संमेलन आम्ही होऊ देणार नाही. 17 तारखेला बाबासाहेबाची जयंती आहे. इथले कोणी SP असेल त्यांनी त्याची दखल घ्यावी. हे नाटकं बंद करा. सरकार तुमचं, सगळं तुमचं, कसलं काय संमेलन घेताय तुम्ही? अमुक आहे तमुक आहे म्हणू इथं काय जे काय तेढ निर्माण सुरू केली ती बंद करा. आणि हे जे काय चाललंय ना, जे 2-4 जण फडफड करतात त्यांना मी सांगतो, तुमचा सुद्धा नवनीत राणा होणार आहे. काय नवनीत राणाचे हाल झाले? हिंदू म्हणून तिने एवढं रान पेटवलं, रस्त्यावर बसून काय काय वाचलं, काय झालंय आज तिचं? तिला राज्यसभेवर सुद्धा घेतलेलं नाही. म्हणून काही जणाला वाटतंय की हा मुद्दा रेटून काहीतरी वातावरण निर्माण करून, तेढ निर्माण करून मंत्रिपदं भेटतील. तर ह्या आविर्भावात त्यांनी राहू नये. त्यांचं नवनीत राणा होणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी असला कोणताही कार्यक्रम RSSचा घेऊ नये. RSS कोणती संघटना आहे सगळ्या देशाला माहीत आहे. RSSला 100 वर्ष पूर्ण झालेत. त्यांनी खुशाल तिकडं रेशीमबागमध्ये काय करायचे ते करावं. इथं बावड्यामध्ये ऐतिहासिक आमची जयंती, आमच्या भीमसैनिकाचं स्वागत केलं पाहिजे की त्यांनी त्या यात्रेच्या संदर्भातलं जो काही आहे ते समजून तारीख पुढं केली. ही सामाजिक सलोख्याची भावना आहे. गावातला विषय, गावातले लोक ते समजून घेतील. पण बाहेरून येऊन कुणी जर हिंदू संमेलन नाटकं करीन RSSच्या नावाखाली तर त्याला सोडणार नाही, एवढा इशारा मी या ठिकाणी देतोय. 16 तारखेला तुम्ही येणार इथं? 16 आम्ही इशारा दिला, इशाऱ्यावर काम होतं. SPला समजतंय मी काय इशारा देतोय. आणि यायचं असलं तर काही सांगून येणार नाही. जर दंगली करायला, काही करण्यासाठी काही पेरत असतील तर हे चुकीचं आहे. जयंतीत मग मला यावं लागेल. गावाचा विषय सामाजिक सलोखा राहायला पाहिजे. बावडा हे वैचारिक गाव आहे, क्रांतीभूमी आहे आणि सीताले भीमसैनिक गावातले लोक निर्णय घेतील. बाहेरच्यानी येऊन कोणतंही नाटक इथं करू नये एवढं आव्हान करतो. परत काय करायचे ते करा. 17च्या आधी आम्ही बिलकुल हे खपून घेणार नाही.